नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नदीवर जाणार आहोत. तर आपण बघू शकता मित्रांनो, तर बघू शकता एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. तळ्याला खूप असं पाणी होतं, पण आता पाणी कम होत चाललेलं आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आता तळ्यावरती आलेलो आहोत कपडे धुण्यासाठी. तर बघू शकता आपण आता हे आहे तळं, आणि तळ्यावर आपण आता कपडे धुण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता आपण, हे तळं खूप असं मोठं आहे. तळ्यावरती आपण कपडे धुण्यासाठी आलेलो आहोत. हे तळं खूप असं खोल आहे. चला आता इकडे बघा, कपडे धुण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा, आमच्या साली इकडे कपडे धुत आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. तर आपण बघू शकता, सध्या आपण तळ्यावरती आलेलो आहोत. तर फायनली कपडे वगैरे धुणं झालेलं आहे, आणि आपण आता घराकडे निघालेलो आहोत. तर बघू शकता, इकडं सर्वजण चाललेले आहेत घरी कपडे धुवून. कुठे खेकडे? हे बघा, खेकडे बघू शकता आपण. इकडे खेकड्याचा वेळ दिसत आहे. इकडे खेकडा आहे मेलेला. काय त्याच्यामध्ये? काढ बरते. नंदीबाई थांब. खेकडा असं नाही तर काय असं बरं, काही चुकाटा काही काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर बघू शकता आपण, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. बघा, इकडं म्हशी वगैरे चरत आहे. या ठिकाणी बकऱ्या वगैरे आहेत, आणि इकडं बकऱ्या चरणारे आहेत. या ठिकाणी बांधकाम चालू आहे. बघू शकता मित्रांनो, असं हिरवगार आहे इकडे, आणि म्हशी वगैरे बकऱ्या चरत आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. तर मित्रांनो, आपण आता सध्या आहोत जालना बस स्टँड या ठिकाणी. तर आपण बघू शकता मित्रांनो, सध्या आपण आहोत आता जालना बस स्टँड या ठिकाणी. मित्रांनो बघू शकता आपण, हे आहे जालना बस स्टँड. आणि बघू शकता आपण, आहे बस स्टँडच्या बाहेर जाण्याचा मार्ग. इकडं आहे लालपरी, आणि समोर बघू शकता आपण जालना बसस्थानक. तर बघू शकता आपण, छत्रपती संभाजीनगर ते जालना ही बस आता या ठिकाणी लागलेली आहे. आपण बघू शकता. तर हा मार्ग आहे बस स्टँडच्या बाहेर जाण्याचा. आपण बघू शकता मित्रांनो. तर आपण आता बस स्टँडच्या बाहेर आलेलो आहोत. कुठे जायचं आपल्याला आता? इकडे जायचं का इकडून? थांबा त्यांना जाऊ द्या. तर हे आपण आता सध्या बघू शकता, बस स्टँडच्या बाहेरचं दृश्य आहे. आता आपण सध्या बघत आहात बस स्टँड बाहेरील दृश्य. आणि हेच ते मंदिर आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी महापूर आला होता. आहे या ठिकाणी पुराणे असं थैमान माजवलेला होता. आपण बघू शकता मित्रांनो,
हीच ती नदी आहे, कुंडलिका नदी. आणि पावसामुळे खूप असं नुकसान झालं होतं या ठिकाणी, आपण बघू शकता. चला तर आपण आता रेल्वे स्टेशन भागाकडे आपण जात आहोत. हां हां तर मित्रांनो, आपण बघू शकता सध्या आपण आता कुंडलिका नदी या ठिकाणी आपण उभे आहोत. बघू शकता मित्रांनो, आपण सध्या कुंडलिका नदी आपण याच्यावरती उभे आहोत. आणि या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी खूप असा महापूर असा पाऊस आला होता आणि ह्या नदीने रौद्ररूप धारण केलं होतं. तर आपण बघू शकता सध्या आपण आता या ठिकाणी आहोत. चला. नदीचं पाणी अजून काही कमी नाही झालेलं. तर आपण आता सध्या आहोत चमन परिसरामध्ये आणि या साईडला आहे सरकारी दवाखाना आहे या ठिकाणी. तर आपण बघू शकता आता आपण सरकारी दवाखाना आहे चमनचा. तर आपण सध्या त्या परिसरामध्ये आहोत.